अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास सुद्धा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. यंदा 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील तृतीया तिथी. वैशाख महिन्याची शुक्ल पक्षाची तृतीया तिथी हा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो. यालाच आकातीज असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी व्यक्ती जे काही कर्म करतो ते अक्षय राहते, म्हणजे जे कधीही संपत नाही. या दिवशी जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर याचे आपल्याला फळ जे आहे तर ते कधीही न संपणारे मिळते. आणि जर आपण या दिवशी काही वाईट गोष्टी केल्या, काही पापे केली, तर त्याचे सुद्धा अक्षय दुष्परिणाम प्राप्त होत असतात. सोने खरेदीसाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो. कारण या दिवशी जे सोने खरेदी केले जाते ते सोने मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही. ते सोने अक्षय राहते अशी मान्यता आहे. त्यामुळे बरेचसे लोक या दिवशी सोन्याची खरेदी करत असतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा या दिवशी केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी कराची आणि पितरांची पूजा सुद्धा केली जाते. वर्षातून एकदा येणारा अक्षय तृतीयेचा दिवस हा आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. आपल्या पितरांची म्हणजेच मृत पावलेल्या व्यक्तींची या दिवशी पूजा केली जाते. त्यांचे फोटो असतील तर त्या फोटोची पूजा केली जाते. त्यासोबतच कराची सुद्धा म्हणजे मातीचा जो करा आहे तर त्याची सुद्धा पूजा केली जाते. आता या दिवशी उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो. आणि हा उपवास कोणी करायचा आहे, त्याचप्रमाणे कराची आणि पितरांची पूजा जी आहे तर ती कोणत्या व्यक्तीने करावी, कोणत्या व्यक्तीने करू नये, आपण जो नैवेद्य ठेवत असतो तर या नैवेद्याचं पुन्हा काय करावं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की द्या. जी व्यक्ती पूजा करते तर त्या व्यक्तीने उपवास जो आहे तर तो करायचा आहे. आणि पितरांची पूजा करेपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा असतो. पितरांची पूजा केल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. सकाळ आणि संध्याकाळ वेळ ही शास्त्रानुसार देवाच्या पूजेची वेळ मानली जाते. आणि दुपारची वेळ जी आहे तर ती पितरांच्या पूजेची वेळ असते. त्यामुळे सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये आपण पितरांची पूजा करू शकतो, किंवा अगदी आपण 12 ते 1 या वेळेमध्ये जरी पितरांची पूजा केली तरी सुद्धा चालते. पितरांची आणि कराची पूजा जी व्यक्ती करणार आहे तर त्याच व्यक्तीने सकाळपासून उपवास करायचा आहे. आणि ही पूजा केल्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आता ज्या व्यक्तीचे लग्न झालेले आहे आणि ज्यांचे आईवडील नाहीत, म्हणजे ज्यांचे आईवडील हे मृत पावलेले आहेत, तर अशीच व्यक्ती म्हणजे असाच मुलगा जो आहे तर तो पूजा करू शकतो. जर आईवडील मृत पावलेले आहेत परंतु मुलाचे लग्न झाले नसेल तर मात्र ही पूजा करता येत नाही. त्यामुळे पितरांची पूजा जी आहे तर ती विवाहित मुलानेच करायची आहे. तसेच पितरांचा जो नैवेद्य असतो तर याचा स्वयंपाक जो आहे तर तो घरातील कोणतीही स्त्री करू शकते. नैवेद्यामध्ये आपण आपल्या पितरांच्या आवडीचे पदार्थ बनवू शकतो. पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपण या नैवेद्यामध्ये पुरी असेल, खीर असेल, कटाची आमटी, कढी, वरण भात, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, काकडी, लिंबाची फोड, आल्याचा तुकडा, तर असा जो नैवेद्य आहे तर तो सुद्धा आपण पितरांसाठी ठेवू शकतो. परंतु नैवेद्यामध्ये मांसाहार, मुळा, वांगी, वालपापडी तर याचा आपल्याला समावेश करायचा नाही. जो व्यक्ती कराची आणि पितरांची पूजा करतो तर या दिवशी त्याच व्यक्तीने देवपूजा सुद्धा करायची आहे. आणि जर मातीचा करा आपल्याला मिळाला नाही तर त्याऐवजी आपण तांब्याचा तांब्या वापरू शकतो, किंवा स्टीलचा तांब्या सुद्धा आपण कराची पूजा म्हणून वापरू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी जो आपण नैवेद्य दाखवतो तर तो जो नैवेद्य आहे, जो आपण पितरांच्या फोटोंसमोर ठेवलेला आहे, तर ते जे नैवेद्याचं ताट आहे त्या ताटातील जे पदार्थ आहेत तर ज्याने पूजा केलेली आहे तर त्या व्यक्तीनेच फक्त ते पदार्थ खायचे आहेत. घरातील इतर व्यक्तींनी मात्र हा नैवेद्य चुकूनही खायचा नाही. आणि ज्या आपण करा ठेवलेल्या आहेत, म्हणजे जे मातीचे कर ठेवलेले असतात, तर त्यावरती पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्यावरती आंबा ठेवला जातो. आता काही भागामध्ये फक्त पुरणपोळी त्या करावरती ठेवतात, तर काही भागामध्ये पुरणपोळी आणि त्यावरती आंबा ठेवला जातो. काही भागामध्ये अगदी खरबूज सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे. तर आपापल्या भागानुसार आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे.
करावरती जो नैवेद्य ठेवलेला आहे तर तो मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तो करा उचलतो तर त्यावेळेला तो नैवेद्य आपल्याला गाईला द्यायचा आहे. मातीचा करा जो आहे तर तो आपल्याला पाण्याने भरून एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवायचा आहे. त्या कराच्या खाली आपण गहू ठेवत असतो तर हे सुद्धा आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने 2 व्यक्तींना सुद्धा जेवायला घातले जाते. वडील जे गेलेले आहेत तर त्यांच्या नावाने एका पुरुषाला आणि आई जर सवाष्ण गेलेली असेल तर सवाष्ण स्त्रीला, विधवा गेलेली असेल तर विधवा स्त्रीला, तर अशा 2 व्यक्तींना जेवायला घातले जाते. परंतु ज्या व्यक्तींना आपण जेवायला बोलावतो तर त्या व्यक्तींचे आई वडील जे आहेत तर ते सुद्धा मृत पावलेले असावेत, अशाच व्यक्तींना जेवायला बोलवायचं आहे.